मकर राशी जुलै महिन्यात एक अनपेक्षित वेगवान कलाटणी मिळणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मकर राशीच्या जातकांनो, वर्ष 2026 हे महिने कसे गेले यावर आता विचार करत बसण्यापेक्षा अजिबात याची गरज नाही, कारण या जुलै महिन्यापासून तुमच्या आयुष्याला एक अनपेक्षित आणि अत्यंत वेगवान कलाटणी मिळायला सुरुवात होणार आहे. या महिन्यात तुमचा स्वतःच्या राशी स्वामी कर्माचा मुख्य कारक असणारा शनिदेव वक्री चाल चालणार आहे, ज्याचा थेट प्रभाव तुमच्या आयुष्यातील जुन्या प्रकरणाला पुन्हा काढून टाकेल. भूतकाळात तुम्ही घेतलेले कष्ट, सोसलेले अपार कष्ट आणि घेतलेले टोकाचे निर्णय आता फळाला येण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या नशिबाच्या बंद कुलपाची किल्ले आता फिरणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यापासून तुमची प्रगती एखाद्या पॅसेंजर ट्रेनसारखी संथ गतीने चालली असेल, तर या जुलै महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या करिअरला थेट बुलेट ट्रेनचा अद्भुत वेग प्राप्त होणार आहे. वक्री झाल्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात असा काही जबरदस्त प्रभाव पडेल की ज्या नोकरीतून तुम्ही बाहेर पडला होता, ती सुटलेली संधी तुम्हाला पुन्हा मिळण्याची आशा नव्हती, तिथून अचानक अत्यंत मानाचा रेकॉर्ड किंवा मोठे सुवर्णसंधी चालून येईल. नवीन आणि मोठ्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना जुलै महिना अखेरपर्यंत एक अशी लॉटरी लागेल की तुमच्या शत्रूचे दात घशात जातील आणि समाजात तुमची प्रतिष्ठा 10 पटीने वाढेल. मकर राशीच्या जातकांनो, एक गोष्ट मात्र मनावर कट्ट करून ठेवा की हा महिना तुम्हाला जितकी मोठी उंची देणार आहे, तितकीच एक मोठी परीक्षा सुद्धा घेणार आहे. शनीची ही वक्री चाल तुमच्या कौटुंबिक जीवनावर आणि भागीदाराच्या व्यवसायावर थेट परिणाम करणार असल्यामुळे तिथून पुढे तुम्हाला तुमच्या रागावर आणि बोलण्यावर कमालीचा ताबा ठेवावा लागेल, कारण हक्काच्या माणसासोबत झालेले वाद तुमची मानसिक शांतता हिरावून घेऊ शकतो. डोळे उघडे ठेवून व्यवसायात कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि मिळालेल्या संधीचे सोने करून जुलैच्या या महागोचराचा विजय उत्सव साजरा करा. मकर राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी एका नवीन ऊर्जेचा आणि प्रचंड आत्मविश्वासाचा सूर्योदय घेऊन येणार आहे. त्यामुळे संपूर्ण महिन्यात देवगुरू गृहस्थितीत अत्यंत पवित्र आणि अमृतदृष्टी तुमच्या राशीवर आणि धनाच्या घरावर पडत असल्यामुळे तुमच्या मनातील भीती आणि संकोच कायमचा नष्ट होईल. गेल्या अनेक दिवसापासून जी कामे केवळ आत्मविश्वासाच्या अभावामुळे किंवा पैशांच्या जनतेमुळे रखडली होती, ती कामे आता तुम्ही स्वतःहून पुढे होऊन अत्यंत धैर्याने पूर्ण करालच. तुमच्या बोलण्यात एक वेगळी जादू आणि अधिकार निर्माण होईल, ज्यामुळे समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल आणि लोक तुमच्या ऐकण्यात दंग होतील. तर मकर राशीच्या जातकांनो, आर्थिक आघाडीवर आणि कौटुंबिक जीवनात हा ऑगस्ट महिना तुमच्यासाठी काही अत्यंत गोड बातम्या घेऊन येणारा ठरेल. विशेषतः 15, 10 आणि ते 25 ऑगस्ट या सुवर्णकाळात ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल आणि अचानक गुप्त धन लाभाचे योग येतील. जर तुमचे किंवा तुमच्या घरातील कोणाचे विवाह ठरण्यास वारंवार अडचणी येत असतील, तर या काळात अडचणी दूर होऊन लग्नाचे पक्के योग जुळून येतील. भागीदारीच्या व्यवसायातून तुम्हाला मिळेल आणि जोडीदारासोबतचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट आणि मजबूत होतील. गुरु जरी तुम्हाला यश देत असला तरी पाठीमागे वक्री असलेला शनी तुमच्या आरोग्याबरोबरच एक महत्त्वाची चेतावणी देत आहे. 15 ऑगस्टच्या आसपासच्या काळात तुमच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्यामुळे विशेषतः हाडाचे विकार, सांधेदुखी किंवा जुने आजार पुन्हा डोक्यावर काढण्याची शक्यता आहे. या काळात कामाचा ताण वाढल्यामुळे मानसिक थकवा आणू शकतो. म्हणूनच धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी थोडा वेळ काढा. नशिबाची साथ आणि देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. फक्त आरोग्याची काळजी घ्या आणि मिळणाऱ्या पैशांचा विनियोग करा. तर मकर राशीच्या जातकांनो, सप्टेंबर महिन्याची ही नूतन पहाट तुमच्या आयुष्यातील खऱ्या आणि खोट्या माणसांमधील फरक ओळखण्याची मोठी संधी घेऊन येत आहे. या महिन्यात तुमची राशी चक्रावर वक्री सेनेचा पूर्ण प्रभाव राहणार असल्यामुळे हा काळ आत्मपरीक्षणाचा आणि कर्मचारी शब्द करण्याचा असेल. गेल्या काही महिन्यात तुमच्या हातून झालेल्या चुका सुधारण्यासाठी मी इथे तुम्हाला आणखी एक सुवर्ण संधी देणार आहे. जर दुष्काळात तुम्ही कोणाचे चांगले केले असेल, कोणाला संकटसमयी तुम्ही जर मदत केली असेल किंवा देवाचेच नामस्मरण केले असेल, तर त्याचे अद्भुत फळ या महिन्यात निसर्ग तुम्हाला चक्रव्याजासह परत करेल.
मकर राशीच्या जातकांनो 1 ते 15 सप्टेंबर हा काळ तुमच्यासाठी करिअर आणि पैशांच्या दृष्टीने अत्यंत फलदायी प्रगतिकारक करेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे गुप्त मूल्यमापन केले जाईल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन तुम्हाला मोठी जबाबदारी किंवा पदोन्नती देऊ शकतील. ज्या कामांमध्ये तुम्ही वर्षानुवर्ष मेहनत घेत होता आणि फक्त पदरात तुमच्या निराशाच पडत होती, त्या कामांना अचानक गती मिळेल आणि अडकलेले पैसे मोकळे होतील. हा काळ तुमच्या योजनांचा प्रत्यक्ष आणण्यासाठी, योजनांना आणि भविष्यातील मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचा पाया रचण्यासाठी अत्यंत सर्वोत्तम ठरेल. मकर राशीच्या जातकांनो, या महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी एक अत्यंत कडक इशारा घेऊन येत आहे. 20 सप्टेंबरनंतर तुमच्या कार्यक्षेत्रात आणि कौटुंबिक वर्तुळात काही गुप्त शत्रू किंवा मत्सर लोक तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचण्याचा प्रयत्न करतील. तुमची प्रगती पाहून जळणारे लोक तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणूनच आपले महत्त्वाचे प्लॅन्स आणि आर्थिक व्यवहार कोणाकडेही चुकून उघड करू नका. डोळ्यात तेल घालून स्वतःच्या कपाळावर लक्ष केंद्रित करा आणि शत्रूंच्या चालींना तुमच्या संयमाने चोख उत्तर द्या. मकर राशीच्या जातकांनो, जुलै ते डिसेंबर, ऑक्टोबर महिना हा या वर्षातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे आणि या महिन्यात संपूर्ण ब्रह्मांडात एक फार मोठी उलथापालथ होणार आहे. 31 ऑक्टोबरच्या संध्याकाळी देवगुरू बृहस्पती आपली रास बदलून थेट तुमच्या 12व्या खर्चाच्या घरात प्रवेश करणार आहेत, जिथे आधीच रहस्यमय केतू ठाण मांडून बसला आहे. या दोन महाग्रहाच्या एकत्र येण्याने तुमच्या राशीचे अत्यंत तीव्र प्रभाव निर्माण होतील. जर तुमच्या विचारसरणीत आणि जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणले तर हा महिना शांत पाण्याचा नसून वादळापूर्वीची शांतता आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक टाकावे लागेल. मकर राशीच्या जातकांनो, 31 ऑक्टोबरचा अधिक कालावधीचा तुमच्यासाठी व्यवसायात प्रगतीचे आणि ध्येयपूर्तीचे अद्भुत मार्ग मोकळा करतील. जर तुमचे परदेशात जाण्याचे स्वप्न असेल, परदेशी कंपन्यांशी व्यापार करायचा असेल किंवा तिथूनच त्यांना मिळवायचं असेल तर या काळात तुमच्या प्रयत्नांना प्रचंड यश येईल. जे लोक मोठ्या गुंतवणुकीचे किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखत आहेत, त्यांना महिन्याच्या मध्यावर नशिबाची भक्कम साथ तुमच्या घरातील एखाद्या शुभ कार्याची नांदी होईल आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मकर राशीच्या जातकांनो, महिना संपता म्हणजे शेवटच्या आठवड्यात तुम्हाला एका अत्यंत मोठ्या आर्थिक संकटाचा किंवा आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. गुरु आणि केतूच्या प्रभावामुळे तुमच्यावर अचानक न टाळता येणारे मोठे खर्च ओढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे बजेट पूर्णपणे कोलमडू शकते. या काळात पैशांची उधळपट्टी किंवा कोणालाही मोठी रक्कम उधार देण्याची चूक अजिबात करू नका. हा येणारा काळ तुमच्या सेवेची परीक्षा घेणारा असेल, त्यामुळे स्वतःवर ताबा ठेवा आणि येणाऱ्या खर्चाचे नियोजन आधीपासूनच करून ठेवा. मकर राशीच्या जातकांनो, नोव्हेंबर महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी एक अत्यंत सावधगिरीच्या आणि कडक परीक्षेचा इशारा घेऊन येत आहे. 31 ऑक्टोबरच्या या महिन्यानंतर या संपूर्ण महिन्यात तुमच्या 12व्या घरात गुरु आणि केतूची युती होऊन अत्यंत रहस्यमय नकारात्मक अशा गुरु चांडल प्रभाव तुमच्यावर प्रभाव राहणार आहे. हा योग तुमच्या मनावर विनाकारण दडपण आणू शकतो आणि तुमचे विचार नकारात्मक करू शकतो. या नवग्रहाच्या खेळात 1 ते 10 नोव्हेंबर दरम्यान तुमची मानसिक शांतता भंग पावण्याची शक्यता आहे. परंतु लक्षात ठेवा, हे वादळ तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर तुमच्यातील खऱ्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी आले आहे. मकर राशीच्या जातकांनो, या गुरु चांडाळ युगाच्या नकारात्मक प्रभावामुळे तुमच्या खिशावर कमालीचा ताण पडणार असून अचानक मोठ्या आणि न टाळता येणाऱ्या खर्च समोर येतील. विशेषतः घरच्यांचे आरोग्य किंवा कोर्ट कचेरीशी संबंधित कामावर पैसा पाण्यासारखा वाहून जाऊ शकतो. या मोठ्या आर्थिक नुकसानाशी पासून किंवा चुकीच्या खर्चापासून वाचवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय नक्कीच करा. या महिन्यात एखाद्या शासकीय किंवा मोठ्या रुग्णालयात जाऊन गरिबीचे आणि रुग्णांच्या औषध उपचारासाठी फळे किंवा कपड्यासाठी गुप्त दान करा. यामुळे 12व्या घराचे अनिष्ट परिणाम आपोआप नष्ट होतील. तर मकर राशीच्या जातकांनो, सुरुवातीचा हा काळ जरी आव्हानात्मक असला तरी 15 नोव्हेंबरपर्यंत या 12व्या आगारातील मूलभूत होतो तुमच्या लाभाला भावात प्रवेश करून
एकच चमत्कार घडणार आहे की तुझे हे गोचर तुमच्या उत्पन्नाचे मार्ग इतके मजबूत करेल की ज्या पैशांची तुम्ही आशा सोडून दिली होती ते पैसे अचानक तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला यामागे हिरा मिळेल. या वृत्तीप्रमाणे नोव्हेंबरच्या उत्तरार्धात तुमच्यावर धनाची मोठी वर्षा होऊ शकते. रखडलेली मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहाराच्या पूर्ण होऊन तुम्हाला मोठा नफा मिळवून देते. वरील व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.